स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट या सेशनमध्ये आज आपण पेपर 3 सोशल वर्क पेपर 3 हा बघत आहे. एप्रिल 2017 रोजी झालेला पेपर आहे. 150 मार्क्सचा पेपर होता आणि 2.5 तासाचा वेळ होता. तर बघूया आपण प्रश्न. समाजकार्य प्रश्नपत्रिका 3. फर्स्ट क्वेश्चन, फायनान्शियल रिवॉर्ड थिअरी ऑफ मोटिवेशन इज प्रपोज्ड बाय. म्हणजे प्रेरणेचा आर्थिक बक्षीस सिद्धांत कोणी मांडला तर एफ टेलर यांनी. क्वेश्चन 2, असर्शन ट्रेड unionism is India is an doldrum phase. Reason, competitive market economy and globalization has changed management policy and practice. म्हणजे काय, भारतातील कामगार संघटनांची स्थिती दोलायमान आहे कारण स्पर्धात्मक आर्थिक बाजारपेठ आणि जागतिकीकरण यामुळे व्यवस्थापन धोरणे आणि प्रचलित व्यवस्थेत बदल झालेले आहेत. तर योग्य पर्याय काय? राईट ऑप्शन इज ए. आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे स्पष्टीकरण आहे. क्वेश्चन 3, द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1949 डज नॉट इन्क्लूड. म्हणजे औद्योगिक संबंध कायदा 1947 मध्ये वर्कर कमिटी यांचा संबंध नाही आहे. क्वेश्चन 4, उपलब्ध सेवांमध्ये आणखी थोडी भर घालण्यासाठी वरिष्ठ नागरिक सेवा केंद्राच्या संचालकाने आपल्या वरिष्ठ सहकार्यांना त्याच्या कक्षेत आमंत्रित केले. त्यांनी त्यांना सुचतील अशा कल्पना मोकळेपणाने सर्वांसमोर कुठलीही टीका टिप्पणी विश्लेषण न करता मांडाव्यात असे अपेक्षित होते. तेव्हा संचालकाने कोणती कल्पना उद्दीपनासाठी वापरली तर विचार मंथन पद्धती, ब्रेनस्टॉर्मिंग मेथड. क्वेश्चन 5, द वेजेस फंड थेअरी वॉज प्रोफाउंडेड बाय. म्हणजे वेजेस फंड थेअरी जॉन स्टुअर्ट मिल यांनी मांडली. क्वेश्चन 6, a statement of minimum acceptable qualification one must possess to perform is. एखादे काम करण्यासाठी व्यक्तीकडे आवश्यक असलेल्या किमान स्वीकार्य पात्रता दर्शवणारे विधान म्हणजे कार्यविशेषता. 7, ex employer refuse employment to group of employee it is known as layoff. म्हणजे जर एखाद्या मालकाने कामगाराच्या गटात काम करण्यास नकार दिल्यास त्यास ले ऑफ म्हणून ओळखले जाते. क्वेश्चन 8, व्हिटले कमिटी प्रपोज्ड. व्हिटले समितीने काय सुचवले? जॉईंट इंडस्ट्रियल काउन्सिल. क्वेश्चन 9, विधान, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध हे केवळ मिथक आहे कारण मालक आणि कामगार लैंगिक समानतेचे काटेकोरपणे पालन करतात. तर योग्य पर्याय काय? योग्य फक्त ए बरोबर आहे. आर चूक आहे. आर चूक का बरं? मालक आणि कामगार लैंगिक समानतेचे काटेकोरपणे पालन करतात म्हटलेले, परंतु पालन करत नाही. क्वेश्चन 10, जेव्हा प्राणघातक अपघात घडतात अशा वेळी मालकाने अशी बाब ताबडतोब खालीलपैकी कोणाला कळवावी आणि कर्तव्याचा भाग आहे? तर मुख्य आरोग्य व सुरक्षा सक्षम अधिकारी यांना कळवावं. 11, फर्स्ट ग्रीन कॉरिडॉर इन महाराष्ट्र वॉज क्रिएटेड इन बेंटविल. महाराष्ट्रात पहिला ग्रीन कॉरिडॉर पुणे मुंबई यामध्ये निर्माण केला गेला. क्वेश्चन 12, विच ऑफ द फॉलोइंग आर टिपिकल रिएक्शन टू स्ट्रेस. म्हणजे लढा किंवा उड्डाण आणि संरक्षण यंत्रणा ह्या ताणाच्या विशेष प्रतिक्रिया आहेत. क्वेश्चन 13, करंट वाइडली यूज क्लासिफिकेशन सिस्टम ऑफ मेंटल डिसऑर्डर आर. म्हणजे सद्यस्थितीत सर्वसाधारणपणे मानसिक वर्गीकरण हे ICD-10 DSM-5 हे आहे. क्वेश्चन 15, मॅच द फॉलोइंग पेयर्स. मनोविश्लेषण, तीव्र भावना विरेचन, रॅशनल इमोटिव्ह थेरपी, स्वतःशी बोलणे, सायकोड्रामा, भूमिका परिवर्तन आणि वर्तन बदल मजबूतीकरण. क्वेश्चन 15, मानसिक रुग्णालयात प्रवेश मिळवण्याचा खालीलपैकी NGO द्वारे हा मार्ग नाही आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग इज डज नॉट मोड ऑफ ऍडमिशन इन मेंटल हॉस्पिटल. डज नॉट मोड ऑफ बाय NGO. मानसिक रुग्णालयात प्रवेश करण्यासाठी स्वेच्छा, स्वीकार ऑर्डर आणि बंधन ऑर्डर लागतात. NGO द्वारे प्रवेश मिळत नाही. इन विच कंट्री युथानसिया इज लीगल. म्हणजे कोणत्या देशात दयामरण वैधानिक आहे? तर नेदरलँड.
क्वेश्चन नंबर 17. डॉक्टरद्वारे स्थिर व हॉस्पिटलमधून मुक्त करण्याचा सल्ला दिलेल्या रुग्णाचं वैद्यकीय समाज कार्यकर्त्याने जोखीम मूल्यांकन केलं. त्यामध्ये त्याला रुग्णाच्या हिताच्या दृष्टीने सद्यस्थितीत त्याला हॉस्पिटलमधून मुक्त करणे योग्य नाही या संदर्भात कोणती कृती शक्य आहे? तर आंतरशाखीय चौकशी चर्चा करून त्यासाठी हॉस्पिटलमधून मुक्त करण्याचे नियोजन करणे. क्वेश्चन 18. विच ऑफ द फॉलोइंग इज रेफर टू हेल्थ ट्रायंगल? म्हणजे आरोग्य त्रिकोण कोणाला म्हणतात? तर फिजिकल, मेंटल अँड सोशल. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. शामासा. शारीरिक, मानसिक, सामाजिक हे आरोग्य त्रिकोण आहे. शामासा. क्वेश्चन 19. असर्शन. schizophrenia patients regress reason overuse of defense mechanism can lead to mental illness. schizophrenia रुग्णाची परागती आहे असं विधाने सांगतो, कारण संरक्षण यंत्रणेच्या वापरामुळे मानसिक आजार होऊ शकतो. तर योग्य पर्याय काय आहे? योग्य पर्याय बी. ए आणि आर बरोबर आहे, परंतु आर हे ए चे स्पष्टीकरण नाही. क्वेश्चन 20. मानसोपचार समाजकार्य प्रकटित यातून लेडी अल्मोनर्स निष्पन्न झाली. मेडिकल सोशल वर्क प्रॅक्टिस इमर्ज आउट ऑफ लेडी अल्मोनर्स. 21. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्रायटेरिया ऑफ सेन्सस टाउन? म्हणजे जनगणना शहराचे निकष नाहीत. कोणते? त्या शहरामध्ये महानगरपालिका असावी असा काही निकष नाही. क्वेश्चन 22. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सब्जेक्ट ऑफ म्युनिसिपालिटी? म्हणजे कोणते विषय नगरपालिकेचे नाहीत? तर खाजगी उद्योग, प्रायव्हेट इंडस्ट्री हे म्युनिसिपालिटीचा विषय नाही. 23. सहभागी विकासाच्या पद्धती आणि सहभागी गरजा मूल्यांकन कोणत्या संकल्पनांवर आधारित आहे? तर सार्वमत आणि समान प्राधान्यावर. सेन्सस अँड कॉमन प्रायोरिटीज. 24. पेसा अनुसूचित क्षेत्र पंचायत विस्तार. पेसा म्हणजे काय? पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल्ड एरिया ऍक्ट तो रिफ्रेशिंग लँग्वेज ऑफ राईट्स अँड स्ट्रॉंगली ॲडव्होकेट अँड गॅरंटेड. म्हणजे काय? पेसा अनुसूचित क्षेत्र पंचायत विस्तार कायदा हक्काची उत्साहवर्धक भाषा बोलून कशाचे प्रभावी समर्थन करतो आणि हमी देतो? तर स्वयंशासन रचना. स्ट्रक्चर ऑफ सेल्फ गव्हर्नन्स. 25. विच ऑफ द फॉलोइंग इज आर द अप्रोचेस टू कम्युनिटी डेव्हलपमेंट? म्हणजे समुदाय विकासाचे कोणते दृष्टिकोन आहेत? तर समुदाय संघटन, सहभागी नियोजन, समुदाय क्षमता बांधणी, महिला स्वयंसहायता गट, कम्युनिटी ऑर्गनायझेशन, पार्टिसिपेटरी प्लॅनिंग, कम्युनिटी कॅपॅसिटी बिल्डिंग, वुमन सेल्फ हेल्प ग्रुप. क्वेश्चन 26. देह व्यापाराच्या बळी ठरलेल्यांसाठी प्रतिबंध, सुटका आणि पुनर्वसन याबाबत सर्वसमावेशक अशी कोणती योजना आहे? तर उज्ज्वला. पौगंडावस्थेतील मुलींच्या आरोग्य तथा शिक्षणाबाबतच्या समस्यांना संस्थागत पातळीवर सोडवण्यासाठी किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी राजीव गांधी योजना सबला योजना आहे. 28. महिला असक्षमीकरणाचे ठळक दर्शक अ मेजर इंडिकेटर्स ऑफ वुमन डिसएम्पॉवरमेंट इज मुला-मुलींच्या प्रमाणातील घट, डिक्लाइन इन चाइल्ड सेक्स रेशिओ, लो एनरोलमेंट रेशिओ इन स्कूल शाळेत दाखल होण्याचे कमी प्रमाण, इन्क्रीजिंग ॲट्रॉसिटीज ऑफ वुमन महिलांवरील वाढते अत्याचार, अँड इन्क्रीज इन लो एम्प्लॉयमेंट रेशिओ इन ऑर्गनाइज्ड सेक्टर संघटित क्षेत्रातील कमी रोजगाराचे वाढते प्रमाण. क्वेश्चन 29. निर्मल ग्राम अवॉर्ड इज इंस्टिट्यूट बाय द ग्राम पंचायत अंडर द प्रोग्राम. निर्मल गाव पारितोषिक ग्रामपंचायतीकडून ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रमांतर्गत दिले जातो. क्वेश्चन 30. प्रोव्हिजन्स ॲज टू द ॲडमिनिस्ट्रेशन अँड कंट्रोल ऑफ शेड्यूल्ड एरिया आर इन म्हणजे अनुसूचित क्षेत्रांवर प्रशासकीय नियंत्रण करण्याची तरतूद राज्यघटनेच्या 5वी सूची मध्ये देण्यात आलेल्या. 31.
उज्ज्वला योजना ही एक सर्वसमावेशक योजना आहे जी व्यावसायिक लैंगिक शोषणाच्या बळीच्या संदर्भात व्यापार प्रतिबंध, मुक्तता, पुनर्वसन आणि पुन्हा संमिलीकरणासाठी आहे. Ujjwala scheme is a comprehensive scheme for the prevention of trafficking, rescue, rehabilitation and reintegration of victims of commercial sexual exploitation. Question 32. The first family planning clinic was started in 1921 in Mumbai 5. म्हणजे 1921 मध्ये मुंबईत सर्वात पहिले कुटुंब नियोजन क्लिनिक कोणी सुरू केले तर प्रोफेसर R.D. कर्वे. क्वेश्चन 33. राष्ट्रीय महिला सक्षमीकरण मिशन हा केंद्र शासनाचा महिलांचं समग्र सक्षमीकरणासाठी नोडल संस्था म्हणून सेवा देणे यासाठी असलेला एक पुढाकार आहे. क्वेश्चन 34. सबला स्कीम कव्हर वुमन इन द एज ग्रुप ऑफ. सबला योजनेत 11 ते 18 वयोगटातील महिलांचा समावेश आहे. 35. Which of the following scheme provide for health education, feeding, nutrition, referral and non-formal education? म्हणजे कोणती योजना आरोग्य, शिक्षण, आहार, पोषण, संदर्भ देऊन पाठविणे आणि अनौपचारिक शिक्षण प्रदान करते तर ICDS. 36. महिला समृद्धी योजना कार्यक्रम ग्रामीण महिलांमध्ये बचत वाढीस प्रोत्साहन देण्याकरिता आहे. 37. परिवीक्षा म्हणजे अपराध्यांना सोडून देण्याची अशी अवस्था आहे ज्यात एका व्यक्तीच्या पर्यवेक्षणाखाली ठेवतात जो त्याला विशिष्ट कालावधीकरिता सकारात्मक मदत आणि समुपदेशन करतो. Probation, the system of releasing an offender under the supervision of a person will give positive assistance and counseling during a specific period may be termed probation. 38. पूर्व शालेयांच्या अन्नसेवनामध्ये नेहमीच खूप परिवर्तनशीलता असते कारण वाढीचे प्रमाण बदलत असते. The food intake of preschoolers is often highly variable because rates of growth vary. 39. यूथ क्लबच्या सदस्यांनी अतिशय दुर्गम खेड्यातील लोकांना साक्षर करण्यासाठी जीवापाड कष्ट केले. मागील 3 वर्षात त्यांनी 800 अल्पसंख्याक महिलांना साक्षर केले. तर खालीलपैकी कोणत्या पारितोषिकासाठी जिल्हाधिकारी त्याचं नाव युवा व क्रीडा मंत्रालयाकडे पाठवू शकते तर नॅशनल यंग लीडर्स अवॉर्ड. A member of youth club is a remote village toiled hard to make people literate. Over the past 3 years, made 800 minority women literate. For which of the following awards can district collector forwarded his name, her name, to the Ministry of Youth Affairs and Sport? National Young Leaders Award. 40. Gifted children are. प्रतिभा संपन्न मुलं हे स्वनिर्णयाबाबत स्वतंत्र असतात. Independent in their judgment. पोट्टा ऍक्ट. पोट्टा ऍक्ट कशाचे संदर्भ? प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट. पोट्टा ऍक्ट. प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट. POTA. प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट. 42. ह्युमन राईट डज नॉट इन्क्लूड. मानवाधिकारात कर चुकवण्याचा अधिकार हा समावेशित नाही. मानवी अधिकारामध्ये मताधिकार, एकत्र येण्याचा अधिकार, खाजगी अधिकार आहे, मात्र कर चुकवण्याचा अधिकार हा मानवी अधिकारात समावेश होत नाही. 43. The proponent of positive theory believe that criminals are. धनात्मक सिद्धांताचे सूचक असे विश्वासात घेते की गुन्हेगार हे जन्मतः असतात. क्वेश्चन 44. विधान. नागरी सामाजिक संघटना सामाजिक राजनैतिक बदलाला प्रोत्साहित करते कारण प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य प्रशासन हस्तगत करण्याचं त्याचं ध्येय असतं. तर योग्य पर्याय A व R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अधिक स्पष्टीकरण आहे. क्वेश्चन 45. एकदा बालकास विशेषगृहात पाठवले गेले तर त्याला शाळेत जाणे, समुपदेशन, व्यावसायिक प्रशिक्षण, विशिष्ट जागेवर जाण्यास मज्जाव केला जाणे अशा प्रकारच्या सुधारात्मक सेवा दिल्या जाऊ शकतात किंवा परवानगी दिली जाऊ शकते. क्वेश्चन 46.
इन सिरियस ऑफेन्स इम्प्रिझोनमेंट इज बिटवीन 3 to 7 years. म्हणजे गंभीर अपराधांच्या बाबतीत 3 ते 7 वर्ष शिक्षा होऊ शकते. चाइल्ड्स कोड प्रोविजन इज मेड अंडर दिस प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स ॲक्ट 2005, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट 2012. म्हणजे या कायद्यांमध्ये बाल न्यायालयाची तरतूद आहे. बाल अधिकार संरक्षण कायदा 2005, बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणारा अधिनियम 2012. क्वेश्चन 48. विधान: सामाजिक अराजकतेत प्रमुख कारण प्रादेशिकतावाद आहे, कारण प्रादेशिकतावादाचे बळी हे समाजविघातक क्रिया आणि धर्मांधता यांनी प्रभावी झालेले असतात. तर बरोबर विधान ए व आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे याचे अचूक स्पष्टीकरण आहे. 49. जोड्या लावा. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना बाल गुन्हेगारीसाठी असलेले बालगृह म्हणजेच बालगृह, दुर्लक्षित बालकांसाठी निवारागृह म्हणजेच निरीक्षणगृह, शिक्षा उपभोगण्याकरिता बाल गुन्हेगारांना पाठविण्यात येणारे बालगृह म्हणजे बोर्डसर गृह आणि तरुण अपराध्यांना प्रौढ अपराध्यांपासून वेगळे करणारी संस्था विशेष गृह. 50. बळींविषयक अध्ययन हे बळी पडणे आणि बळींच्या अधिकारांचं संरक्षण शास्त्र आहे. विक्टिमोलॉजी इज द सायन्स ऑफ विक्टिम्स, विक्टिम प्रोनेनेस, प्रोटेक्शन ऑफ विक्टिम राइट्स. त्यानंतर 51. परफॉर्मन्स बजेटिंग इज बेस्ड ऑन. कृती मापन अंदाजपत्रक हे कशावर आधारित आहे तर खर्चाची उद्दिष्टे. 52. भारताच्या संदर्भात लोकसंख्या लाभाचे चित्र. नोकरी करणाऱ्या लोकांच्या संख्येत जलद गतीने होणाऱ्या वाढीच्या तुलनेत परावलंबी लोकांची वाढती संख्या. द डेमोग्राफिक डिव्हिडंड इज India refer to the phenomenon of the fastest growing working population vis-a-vis the dependent population. 53. एरिक एरिक्सन हा नवफाईडवादी होता, कारण एरिक एरिक्सन हे व्यक्तिमत्वाच्या विकासाचे 6 टप्पे सांगितले. योग्य उत्तर आहे सी. ए बरोबर आहे परंतु आर चूक आहे. एरिक एरिक्सन हा नवफाईडवादी होता, बरोबर आहे, पण 6 टप्पे सांगितले चुकीचे आहे. बाल कल्याण समिती नियंत्रण करण्यासाठी प्रशासकीय अधिकार हे समाज कल्याणाकडे आहेत. सोशल वेलफेअर डिपार्टमेंट इज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी कंट्रोलिंग चाइल्ड वेलफेअर कमिटी. 55. 100 बाल गुन्हेगारांना ठेवण्याची क्षमता असलेल्या संस्थेस बाल न्याय किंवा बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियमात कायदेतज्ञ च्या संदर्भात बाब सुचवलेली नाही. 56. विधान: लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा समाजावर मोठा प्रभाव आहे, कारण जनप्रक्षोभ माध्यमांच्या माध्यमातून अस्तित्वात असणाऱ्या बालकांमध्ये बदल आणतात. तर बी इज करेक्ट. दोन्ही बरोबर आहेत परंतु आर याचे योग्य स्पष्टीकरण नाही. 57. फ्रेरीच्या नुसार कोणता घटक अधिक उत्पीडित घटकांशी संबंधित आहे तर जादुई निनाव. अकॉर्डिंग टू फ्रेरी, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट pertains to the most abrasive section of society? Magical consequences. FCRA काय आहे तर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रूल्स ऍक्ट. FCRA फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रूल्स रेग्युलेशन ऍक्ट. फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट. 59. व्हॉट इज इंडिया रँक इन ग्लोबल यूथ डेव्हलपमेंट इंडेक्स. भारताचा जागतिक युवा विकास निर्देशांक क्रमांक 133 आहे. त्यावेळेस तो करंट होता. क्वेश्चन 60. झोपडपट्टीमुक्त भारत निर्माण करण्यासाठी कोणता मार्गदर्शक प्रकल्प 2011 मध्ये सुरू झाला होता आणि 2022 पर्यंत वाढवलेला आहे? राजीव आवास योजना. क्वेश्चन 61. धार्मिक तत्वज्ञानाने कशाचे समर्थन केले तर निसर्ग तथा श्रेष्ठ मानवी क्षमतांमधील श्रद्धा.
क्वेश्चन 62. विधान: आघात आणि अत्याचार, आजारपण आणि संघर्ष हे हानिकारक असू शकते कारण वरील दोन्ही बाबी ह्या आव्हान आणि संधी यांचा स्रोत असू शकतात. तर उत्तर डी, ए आणि आर दोन्ही बरोबर आहे, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. 63. संशोधनातील परोपकार तत्व हे संशोधनातील सहभागी व्यक्तींचे कल्याण असते. प्रिन्सिपल ऑफ बेनिफिसेन्स ऑफ इन रिसर्च इज अबाउट वेलफेअर ऑफ रिसर्च पार्टिसिपेंट्स. हस्तक्षेप संशोधनात ABAB म्हणजे काय? इन इंटरव्हेन्शन रिसर्च ABAB इज नो ॲज विथड्रॉवल, रिव्हर्सल डिझाईन, माघार किंवा पुनर्माघार आराखडा. 65. वैद्यकीय समाज कार्यकर्त्याद्वारे दिल्या जाणाऱ्या संदर्भ आणि मदत हे दोन प्रमुख सेवा आहेत. रेफरल्स अँड रिलीफ आर द टू मोस्ट फ्रिक्वेंटली गिवन सर्व्हिस बाय मेडिकल सोशल वर्कर. 60. ऑल सर्वे एलिमेंट्स दॅट क्वालिफाय फॉर इन्क्लुजन इन द रिसर्च स्टडी इज. अध्ययनाअंतर्गत पात्र असलेले सर्व समावेशक घटक म्हणजे समग्र, द युनिव्हर्स. 67. खालीलपैकी वृद्धांसाठीचे कोणते धोरण हे भारत सरकारचे नाही? तर वृद्धांसाठीची आयुष योजना हे भारत सरकारचे धोरण नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॉलिसी प्रोग्राम ऑफ द इंडियन गव्हर्नमेंट फॉर द एल्डरली? आयुष योजना फॉर एल्डरली हे वृद्धांसाठी नाही. आयुष नावाची योजना वृद्धांसाठी नाही. करिश्मा हे कोणत्या नेतृत्व शैलीचे वैशिष्ट्य होय? तर संबंधातून प्रेरित. चॅरिझमा इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ विच टाइप ऑफ लीडरशिप, रिलेशनशिप, मोटिवेटेड. 69. द पर्पज ऑफ रिपोर्ट रायटिंग इन रिसर्च इज म्हणजे संशोधनातून संशोधन अहवालाचा उद्देश हे निष्कर्षाचा प्रसार, डिसेमिनेशन ऑफ फाइंडिंग्स. 70. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना IGMSY इज अ म्हणजे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना म्हणजे गरोदर आणि स्तनदा मातांना विशिष्ट अटींवर रोख रक्कम हस्तांतर करणे. क्वेश्चन 71. आरोग्य मंडळी क्लबच्या सभासद शुल्कातील सवलत हे सद्यस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळत नाही. 72. फॉर्म्युलेटिव्ह संशोधन आराखडा अन्वेषणात्मक या नावाने सुद्धा ओळखला जातो. फॉर्म्युलेटिव्ह रिसर्च डिझाईन इज ऑल्सो नो ॲज एक्सप्लोरेटरी. क्वेश्चन 72. फॉर्म्युलेटिव्ह संशोधन आराखडा अन्वेषणात्मक या नावाने सुद्धा ओळखला जातो. 73. बाल कामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा 1986 नुसार बालक म्हणजे ज्याने 14 वर्ष पूर्ण केलेले नाहीत. अंडर द चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट 1986, a child is one who has not completed 14 years. बालक म्हणजे काय? तर ज्याने 14 वर्ष पूर्ण केलेले नाही त्याला बालक म्हणायचं. 74. गुडनेस ऑफ फिट चाचणी म्हणजे काय स्क्वेअर चाचणी आहे? गुडनेस फॉर फिट टेस्ट इज एक्स स्क्वेअर टेस्ट. काय स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर टेस्ट. 75. प्रॉब्लेम बिहेवियर इज maintained by positive or negative reinforcement. The above statement points toward म्हणजे समस्या वर्तन सकारात्मक किंवा नकारात्मक प्रबलीकरणाने कायम राहते. हे विधान कोणत्या सिद्धांताने दर्शवते? तर सामाजिक अध्ययन सिद्धांत. थँक्यू फ्रेंड्स.